हाय हॅलो नमस्कार। तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर हा व्हिडिओ आहे रक्षाबंधन दिवशीचा। तर छान असा माझा मेकअप वगैरे झाला आणि मी माहेरी गेली। तर माहेरी छान असं आम्ही खूप दिवसातून सगळ्या बहिणी एकत्र आलेलो, खूप एन्जॉय केला आणि सकाळी सकाळी मी आरव आणि आराध्याचं रक्षाबंधन सेलिब्रेशन केलं। चला म्हटलं आराध्या छोटी आहे तर भैयापासून सुरुवात करावी। तर आधी आराध्याची मी रक्षाबंधन केली। तर आराध्याला खूप घाई झाली होती भैयाला रक्षाबंधन दिवशी लवकरात लवकर राखी बांधायची, कारण का तर त्यांनी छान असं सुंदर गिफ्ट आणलेलं तिला देण्यासाठी। तर लवकर तिला ते ओपन करायचं होतं म्हणून तिने खूप घाई करून त्याला राखी बांधली। तर छान तिने त्याला राखी बांधली आणि भैयाकडनं सुंदर असं गिफ्ट घेतलं। खूप आनंदी होती आराध्या, कारण भैयाकडनं तिला खूप सुंदर असं गिफ्ट भेटलेलं, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहालच। तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा। खूप मज्जा मस्ती धिंगाणा, आम्ही सगळ्या 9 बहिणी भाऊ सगळे एकत्र येऊन खूप धिंगाणा मस्ती केली। छान असं रक्षाबंधन सेलिब्रेशन केलं। पूर्ण दिवस आमचा सकाळी ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत पूर्ण असा दंगा मस्तीमध्येच गेला। छान सुंदर रक्षाबंधन सेलिब्रेशन केलं, वेगवेगळे गिफ्ट वगैरे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील। तर चला संपूर्ण व्हिडिओ पहा। सकाळी 6 वाजताच माझी राखी बांधायची तयारी चालू होती, कारण का तर सगळ्यात मोठा भाऊ म्हणजेच आमचा दादा कामावरती जातो सकाळी 6:30ला। तर मी त्याला सकाळी 6:30 वाजताच राखी बांधली आणि छान असा तो कुंकू हातात राखी बांधून कामावरती गेला। मग सगळं आवरल्यानंतर सगळ्या दुसऱ्या भावांना मी राखी बांधायला चालू। सकाळी तो खूप लवकर गेल्यामुळे मी काही साडी वगैरे घातली नव्हती। मग त्याला राखी वगैरे बांधली, छान सगळं आवरलं आणि मग साडी वगैरे घालून मेकअप वगैरे करून सगळ्या भावांच्या घरी जाऊन राख्या बांधल्या। कारण आम्ही खूप जणी आहे, 9 जणी। तर आम्ही प्रत्येकजण आल्यानंतर पटपट बांधून घेत असतो राख्या। तर मी सगळ्यात पहिल्यांदा घरी गेलेले, मग मी सकाळी चालू केलेलं। तर दादाला बांधून झालेली राखी नंतर मी सगळं आवरलं आणि मी भाऊच्या घरी गेले आणि भाऊला छान अशी राखी बांधली। दीदीने आम्ही छान त्याला राखी बांधून घेतली। त्याच्या मुलांनाही छान अशा राख्या बांधल्या। तर मुलांना पण छान असं आतूच्या हातून राखी बांधायला आवडतं। मग आम्ही नेहमी भावांना आणि भावांच्या मुलांनाही राख्या नेत असतो, तर त्यांना खूप आवडतात आत्यांकडनं राख्या बांधायला। मग आम्ही सगळ्यांनी मिळून छान अशा राख्या बांधल्या। त्याने आम्हाला सगळ्यांना साड्या आणलेल्या। मग चाललेलं आमचं की कोणी घ्यायचं, कोणता कलर कोणी घ्यायचं असं चॉईसनुसार चाललेलं। खूप सुंदर कलरच्या साड्या आणलेल्या, त्यामुळं काही म्हणजे ज्याला आवडेल त्याने ती साडी घेतली। ज्याच्याकडं कोणता कलर आहे नाही अशा बोलून चर्चा करून आम्ही त्याच्याकडनं आमच्या साड्या घेतल्या। खूप सुंदर अशा साड्या आणलेल्या आणि व्हिडिओमध्ये तुम्ही पाहतालच पुढं की सगळ्या भावांनी आम्हाला सुंदर गिफ्ट दिले। साड्या खूप सुंदर असे गिफ्ट भेटले साड्या। तर खूप छान वाटलं। तर तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे पाहालच की व्हिडिओ खूप सुंदर झाला आहे। तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण पहा, व्हिडिओमध्ये समजेल तुम्हाला की आमची दंगा मस्ती। तर मी माझ्या भावाच्या घरनं आल्यानंतर मी दुसऱ्या भावाच्या घरी गेले आणि त्याला मेडिकलला जायचं होतं म्हणून मी त्याला छान असं ओवाळून घेतलं, छान राखी वगैरे बांधून घेतले। तर तो मला म्हणत होता की राखी बांधता की तू व्हिडिओ काढायसाठी तू छान असं नटून थटून आले। तर त्याला मी म्हणत होते नाही रे, हा कधी नंतर परत कधी आहे, आजचाच दिवस आहे छान असं राखी बांधायची, मेकअप करायचा, फोटो तर आपण काय उद्या फोटो काढणार आहोत का, असं मी त्याला बोलत होते। छान असे फोटो तर कुणाला शौक नाही फोटो काढायचा, सर्वांनाच फोटो व्हिडिओ काढायचा शौक असतो, तसंच माझं पण चाललेलं। तर राखी बांधता व्हिडिओ फोटो काढा म्हणत होते मी, तर तो मला चिडवत होता। भावाची मुलं पण मध्ये येत होती, त्यांना आत्तूकडनं राखी बांधायची होती, हातात घेऊन ते माझ्याकडे येत होते। मी राखी बांधेपर्यंत त्यांनाही माझ्याकडनंच राखी बांधायची होती। ते मध्ये करत होते आणि त्यांना पाट्यावरती बसून माझ्याकडनंच राखी बांधायची होती। असे लाडके भाचे पण खूप छान आहेत आणि त्यांना पण आत्तू खूप आवडते। तर त्यांनाही माझ्याकडनंच राखी बांधायची होती। ते खूप माझ्या मागं लागलेले। मी आधी माझ्या भावांना राखी वगैरे बांधून नमस्कार वगैरे करून घेतले आणि आता भावाचा मुलगा पाट्यावरती बसलेला, त्याला माझ्याकडनंच राखी बांधायची होती। तर आराध्या त्याला राखी बांधत होती, खूप शांत बसलेला तो। तर तो पाहत होता की कशी बांधते, कशी गंध लावते। तर त्याच्यासाठी मी खूप सुंदर अशी लाईटीची राखी आणलेली। तर त्या
तितक्या वेळ त्याची तेच गडबड चालू होती की माझ्या हातात कधी मी लाईटीची राखी बांधणार तो कडून. तसा शांत बसलाय तो, खूप छान आहे शांत. तर त्याला त्याची आराध्याने त्याच्या हातात छान अशी लाईटीची राखी बांधून दिली.